रिवर्स फॉरवर्ड. हे जे आहे ते रिवर्स फॉरवर्डसाठी यूज होतो त्याचा. डिझेल प्रेशरसाठी आहे, जसं की वॉटर प्रूफ टेम्परेचर. हायड्रोलिक जॅक दिसते का दोन, ते हायड्रोलिक पासून पूर्ण मुवमेंट होते याची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपल्या इथं शुगर कॅन हार्वेस्टिंगची मशीन आलेली. हे आता आपल्याला त्याचंच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार मी शुगर कॅनचे मशिनीबाबत, कसे राहते, ऑपरेट कसं करतात, कसं नाही. आपला निम्मा ऊस झालेला आहे बरं का तोडून. ह्या का ही मशीनचं जे खालचा जे ऊस निघतो ना, ऊस वाहण्यासाठी ही इनफिल्टर असते. ते दोन मशीनी मागं कंटिन्यू चालत राहते. सध्या मशीनीची क्लिनिंग चालू आहे. त्याच्यात चिखल बिकल अडकलेला काढतात, कुठं पाचरड ही अडकलेले काढतात. क्लिनिंग चालू आहे चांगली. आणखीन थोडा राहिला, निमा प्लॉट राहिला आणखीन काढायचा. निमे अर्धे ही मागचे जे ऊसाचे तुकडे करतात का, त्याचे ब्लेड चेंज करायला चालू आहे सध्याला. ऊस कसा आतमध्ये वरती ही मशीन दाखवतो. हे पूर्ण आतमध्ये दोन ब्लेड येतं, ते दोन ब्लेड कट करतात ऊसाला. ही आतली गोल भिंगत कट करत ही आतमध्ये आत खाली ऊस ढकलते आणि ही आतमध्ये घेते. हे दोन जे आहेत बाहेरचे, हे एक आणि हे एक, आतमध्ये ऊस घेते ते आणि नंतर त्या ब्लेडमधून मशीनमध्ये जाते आणि परत बारीक बारीक तुकडे होऊन बाहेर पडतात. ऑपरेटरची केबिन, हे तर वरी सगळे इन्स्ट्रुमेंट ते असते तर कंट्रोल्स मशीनीचे पूर्ण. बघा माणसाचं डोकं कुठपर्यंत चलू शकते, डोक्याची क्षमता किती बघा. पुढचं चाकच नाही, याला गायब करून ठेवलेलं आहे. पूर्ण हायड्रोलिकच्या माध्यमातून वळतं आहे. ह्या जॉईंटमधून वळतं आहे, तुम्हाला दाखवतो. हा मोठ्या मोठ्याले पाईप आणि ते. हे खालचे हायड्रोलिक जॅक दिसतात का दोन, हे हायड्रोलिकपासून पूर्ण मुवमेंट होते याची. फक्त टेअरिंग आणि हायड्रोलिक, पुढचे चाकच गायब आहेत. आणि ही नंतर ही पूर्ण डबा आहे का, ही मागचा सगळा वरी जातो टायलीच्या मापापर्यंत आणि नंतर टॉयलेट जाऊन त्याच्या मापापर्यंत जाऊन पूर्ण आडवा होतो. बघा मित्रांनो, एवढा त्रास चालू आहे ना ऊसाचा. हे पावसाने वाहिलेलं बघा, इथं एवढा ढिगारा लावला आहे. इथून पुढं मशीनच आहे ना, हितपर्यंत लय तिला हितपर्यंतच मशीन येते. तिथून पुढं मशीनच आहे ना, लय गटी चालू केली. आता सगळं तोडून टाकावं लागणार आहे आता ही. आता आपण मशीनच्या आतमध्ये आलोत. बघू कुठं काय काय कळतंय आपल्याला, काय नाही. डिझेल भरण्यासाठी थांबवली आता मशीन. डिझेलची टाकी बघा इथे. किती लिटरची टाकी? 200 लिटरची टाकी. रिवर्स फॉरवर्ड. हां, हे जे आहे ते रिवर्स फॉरवर्डसाठी यूज होतो त्याचा. पुढं हे आहे मागलचे चेन.
जे आपण रोटरचं आहे ना ते ऊस आतमध्ये टाकतं का त्याच्यासाठी म्हणायचं ते. हे आहे मेन फंक्शन सगळे करीत टोटल. म्हणजे त्याचं काय राहते? आतमध्ये घ्यायचं काम. हा म्हणजे आपला सरी लागलेला आतमध्ये घेण्यासाठी म्हणायचं त्याचं. हे लेवल ऊस किती खालून तोडायचं का वरून तोडायचं आहे ह्याचे वरी खालीचं. हे आहे त्याचं वरलं आपलं वाढ तोडण्यासाठी म्हणायचं. थर्ड हे लेवल आहे 2 आहेत का त्याचे? हे 2, हा. एक डाव्या साईडचं आणि एक उजव्या साईडचं. खाली वरी करायचं हा आहे. ड्रॉप डिवायडर. हे आहे महागाचं एलिव्हेटर खाली वरी करायचं. हे मागच्यासाठी म्हणायचं. आणि हे आहे महागांचा पत्र आहे का ते माल बाहेर पडायला का कमी जास्त करण्यासाठी आतमध्ये वाढण्यासाठी म्हणायचं. हे आहे स्टार. आणि हे जे रेस कुठं असते? RPM इथं. हे RPM. ही RPM साठी म्हणायचं. 2500 RPM चालू करणे. मॅन्युअल मध्ये 10,000 वर. ॲटो ड्राईव्ह नाही ना ह्याला? नाही. आणि ब्रेकिंग सिस्टम कुठे आहे ह्याची? पायात आहे का? सिस्टम आता ताशी डिझेल किती खातं तरी पण? 18 लिटर ताशी डिझेल जातं म्हणायचं. डिझेल, ऑइल, प्रेशरसाठी ह्याच्यासाठी वॉटर पंप, टेम्परेचर, हायड्रोलिक टेम्परेचर. आणि हे काढले तास किती तास चालली मशीन? किती चालले? 5546 तास चालली म्हणायचं. किती वर्ष झाले घेतलेली मशीन तरी? 2020 मॉडेल आहे. 2020 मॉडेल. स्टार्ट बटन आहे का ते? स्टार्ट. झाला बघा ऊस तोडून आताच. जस्ट आता मशीन वर गेली. आता दुसऱ्या प्लॉटला जाईन. मित्रांनो ऊस आता ही तोडायचं म्हणलं मशीनीने तर कमीत कमी आपल्याला सरीतलं अंतर 4.5 फुटी तरी असलं पाहिजे. आता हे जे माझं सरीतलं अंतर आहे का ते 4 फुटाहून पण थोडं कमी, कारण अवजार माझ्याकडून नीट सेट झालं नव्हतं. त्यामुळं कमीत कमी 4.5 फुटाच्या पुढं तरी पाहिजेच आहे. म्हणजे त्यावेळेस पूर्ण फेसोफेस मशीन चालणार आहे आतमध्ये आणि तुमच्या कांड्या अशा नाश होणार नाही. आता काय होतं माहिती आहे का? ही बघा, ही थोड्याफार कांड्या कुठं पडलेल्या राहतात. हे बघा, ह्या कांड्या फक्त ही कमी स्पेस असल्यामुळे खाली पडतात. आणि खाली एकदा सरीत ऊस पडला की पूर्ण चाकाखाली तोडून त्याचा रसच निघतो, डायरेक्ट पाणीच निघते त्याचं. ऊस ही मशीन लावून तोटा पण होतो आणि फायदा पण होतो तसा म्हणायला गेलं तर. कारण फायदा असा की तुमचा 1.5 दिवसात तर माझा 4.5 एकर ऊस तुटून निघला. लय 1.5 दिवस. आणि इथं जर टोळी असते तर कमीत कमी 5-6 दिवस लागले असते. आणि नंतर परत ट्रॅक्टर कुठं फसतोय, कुठं काय होतंय. तसं हे मशीन आहे का, इन फिल्टर असतो त्याचा मागं आणि त्याच्यात लय 4 टनाच्या आसपास माल बसतो. त्यामुळे इझिली निघू शकतो रानातनं. फसायची एवढी ही होत नाही त्याच्यात, फसत नाही म्हणायचं जास्तीत जास्त. वलं जरी असलं तुमचं रान तरी बऱ्यापैकी काढते, पण तुडवा जास्त होतोय, तुडवतोय जास्त रान. आता काहीतरी सोपं करायचं म्हणल्यावर काहीतरी सहन करावंच लागतं. सहन करणं भाग आहे आपल्याला. तुम्हाला मशनीबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.